संसद सुरू आहे, याच्यामध्ये जे काही चर्चा झाली पाहिजे ज्या विषयावर ती चर्चा करायला सरकार तयार आहे. सरकार तयार असताना देखील चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे. आणि मला वाटतं एक आठवडा होऊन गेला ना तुमचं अधिवेशन, 2 आठवडे होऊन गेले, तरी सुद्धा ज्या पद्धतीने सभागृहामध्ये चर्चा व्हायला पाहिजे तशा प्रकारची चर्चा करण्यामध्ये विरोधी पक्षाला काही रस दिसत नाही. विरोधी पक्षाला फक्त बाहेर संसदेच्या आवारामध्ये राजकारण करायचं एवढंच त्यांना कळतंय. आणि त्यामुळे त्यांनी सरकारच्या मंत्र्यांच्या बरोबर संसदेमध्ये विषयावर चर्चा केली पाहिजे, चर्चेला उत्तर घेतलं पाहिजे. आणि ते न करता फक्त राजकारण करायचं हे दुर्दैवी आहे. आणि हे जे काही जंतर मंतरवरचं आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी आपला राजीनामा देखील नैतिक जबाबदारी समजून दिलेला आहे. आता ज्यांचं आंदोलन होतं ते तर आपापल्या कामामध्ये, आपापल्या शिक्षणामध्ये जे जे काही त्यांना ते आपले व्यस्त झालेत. परंतु आणखी यांचा जे काही राजकारण आहे, त्यांच्या आडून जे राजकारण करत होते, जंतर मंतरच्या ठिकाणी आंदोलन सुरू असताना त्यांच्या मागून राजकारण, त्यांच्या आडून राजकारण करणं हे करत असताना आत्ता त्यांचं आंदोलन संपलं आहे, परंतु यांचं काय संपत नाही. आणि त्यामुळे आता राजीनामा धर्मेंद्र प्रधानजींचा पहिला मागितला, तो दिला. आणि मोदीजींनी देखील कठोर ॲक्शन घेतल्या. एक जे निर्णय आहेत, कायद्यामध्ये बदल केला. जे कोणी आता विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळतील किंवा परीक्षा पेपर लीक करण्याचं पाप करतील, त्यांच्यावर 10 वर्ष, 10 कोटी, फास्ट ट्रॅक, या सगळ्या ज्या काय आहेत, एक टास्क फोर्स पण नेमलेला आहे अतिशय तज्ज्ञ लोकांचा. हे सगळं एकीकडे करत आहेत, केलेला आहे निर्णय. आणि दुसरीकडे मोदीजी स्वतः या सर्व युवकांच्या बरोबर फेस टू फेस बोलत आहेत, त्यांच्याशी इंटरॅक्शन करत आहेत. आणि त्यामुळे मी अगोदरच या ठिकाणी सांगू इच्छितो की विद्यार्थी आणि यूथ जो आहे, युवा हा देशाचं भवितव्य आहे, देशाचं उद्याचं भविष्य आहे. आणि म्हणून सरकारने देखील आणि प्रधानमंत्री मोदीजींनी देखील त्यांचा सन्मान ठेवून निर्णय घेतले आणि स्वतः त्यांच्याशी बोलतात देखील आहे. मग आणखी यांना अमित भाईंचा राजीनामा मागणं म्हणजे हे केवळ राजकारण आहे. कारण अमित भाईंनी नक्षलवाद संपवला म्हणून राजीनामा मागताय. अमित भाईंनी 370 कलम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली हटवलं म्हणून राजीनामा मागताय. पूर्ण देशातला दहशतवाद, पाकिस्तानी दहशतवाद जो या ठिकाणी संपतोय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, या सगळ्या ज्या काही बाबी आहेत, ह्या सगळ्या करत असताना यामध्ये अमित भाईंचा मोठा सिंहाचा वाटा आहे. सहकारिता ते त्यांचं ते अगदी तो मंत्र समृद्धी आणि प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबापर्यंत सहकाराचं जाळं पसरवण्याचं काम त्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने दहशतवाद संपवण्याचं काम ते करतात.